नमस्कार. मी अर्चना, एक सिंगल मॉम आणि या प्रवासातली आपली सर्वांची सोबती. आजच्या या विशेष मार्गदर्शनामध्ये ना मी आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण फक्त काहीतरी ऐकणार नाहीये, तर आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनातून बघणार आहोत. बघा ना, मला माझ्या स्वतःच्या अनुभवातून नेहमी असं जाणवलंय की एकटं पडल्यावर किंवा जबाबदाऱ्या वाढल्यावर आपण स्त्रिया स्वतःला कसं पूर्णपणे विसरून जातो नाही का. म्हणूनच आज आपण स्वाभिमानाकडे जाणारा प्रवास यावर अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. कधीकधी खूप एकटं वाटतं ना, मग आपण नुसतंच कोणाला तरी फोन करतो किंवा तासनतास नुसतं फोनच्या स्क्रीनकडे बघत बसतो. आपल्या अगदी छोट्या छोट्या गरजांसाठी आणि प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण सतत इतरांवर अवलंबून असतो. रोज तेच घरकाम, तीच नोकरी, तेच रटाळवाण आयुष्य. कोणीतरी आपल्याला वेळ देईल, आपली मदत करेल याची आपण नुसती वाट बघत राहतो. एक आई म्हणून घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडताना मला नेहमी एक प्रश्न पडतो आणि आपण सर्वांनीच तो स्वतःला विचारला पाहिजे की आपण अजून किती दिवस असं जगणार आहोत. कधीतरी वाटतंच ना की बास, आता हे सगळं थांबायला हवं. आणि जेव्हा मी स्वतः या सगळ्या परिस्थितीचा अगदी शांतपणे विचार केला, तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलं की आपला स्वाभिमान जागा करण्याची आता खऱ्या अर्थाने वेळ आली आहे. हे जे आपण इतरांवर अवलंबून राहण्याचं आणि स्वतःला कमी लेखण्याचं चक्र बनवलंय ना, ते आता तोडलंच पाहिजे. एक दर्जेदार, उच्च प्रतीचं आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याचा आपल्याला पूर्ण हक्क आहे. आपण नेहमीच फक्त इतरांसाठी जगत आलोय, पण आता स्वतःसाठी उभं राहण्याची सुरुवात आपल्याला आजपासूनच करावी लागेल. हा एक असा बदल आहे ज्याची आपल्याला खरोखरच नितांत गरज आहे. चला तर मग आपला गमावलेला आत्मविश्वास आणि स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आज आपण एक नवा नकाशा तयार करूया. यासाठी आपल्याला प्रामुख्याने या 4 महत्त्वाच्या पायऱ्यांवर काम करायचं आहे. पहिली म्हणजे आपली गोष्ट स्वतः लिहिणे, दुसरी सकारात्मक लोकांशी जोडले जाणे, तिसरी इतरांना खुश करणे थांबवणे आणि चौथी म्हणजे स्वतःशी अत्यंत दयाळूपणे वागणे. तर ह्यातली आपली पहिली पायरी आहे स्वतःची गोष्ट स्वतः लिहा. आपण ना स्वतःला एका अदृश्य चौकटीत बंद करून घेतलंय. आता वेळ आली आहे त्यातून बाहेर पडण्याची आणि स्वतःच्या आयुष्याचा हिरो बनण्याची. याचा अर्थ असा अजिबात नाहीये की घरकाम किंवा नोकरी सोडायची आहे. जे रुटीन आहे ते नक्की चालू द्या, पण त्या रुटीनमध्ये आता स्वतःला विसरायचं नाहीये. आता हा 99चा आकडा बघा. तुम्हाला माहितीये का, आपल्या मनात स्वतःबद्दल ज्या मर्यादा आपण घालून घेतल्यात ना, त्यातल्या 99% गोष्टी ह्या फक्त आणि फक्त अफवा आहेत. हो, ज्या आपणच निर्माण केल्यात. एकटीने मुलांना कसं वाढवणार, बाहेर जायला भीती वाटते किंवा आर्थिक तणाव कसा मॅनेज करू, या माझ्या बाबतीतल्या फक्त मी स्वतःला सांगितलेल्या खोट्या गोष्टी होत्या. आपण सर्वांनीच अशा अफवांवर विश्वास ठेवणं आता ताबडतोब थांबवायला हवं. आणि ही गोष्ट आपल्याला अगदी स्पष्ट करते की आपण आपला विचार कसा बदलला पाहिजे. आपण स्त्रिया खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतो. मी स्वतः रात्री झोपताना सतत काळजी करत असायचे. भूतकाळातल्या चुका किंवा लोकांनी बोललेले शब्द मनात घोळवत बसायचे. पण आता आपण हा अतिविचार भूतकाळातल्या नकारात्मक गोष्टींसाठी न करता आपल्या सकारात्मक भविष्यासाठी करूया. दिवसाची पहिली 15 मिनिटं आणि रात्री झोपण्यापूर्वीची 15 मिनिटं फक्त स्वतःला द्या. स्वतःला एका चांगल्या, यशस्वी ठिकाणी पाहण्याची स्वप्न रंगवायला सुरुवात करा. हा बदल ना खरंच खूप मोठा परिणाम घडवून आणतो. आता वळूया दुसऱ्या पायरीकडे, सकारात्मक लोकांशी जोडले जाणे. आपण दिवसातला आपला वेळ कोणासोबत घालवतो, आपण कोणाशी काय बोलतो, याचा आपल्या ऊर्जेवर, मानसिकतेवर आणि कामावर खूप मोठा परिणाम होत असतो. जिथे आपली ऊर्जा खेचून घेतली जातीये, जिथे आपल्याला सतत टोमणे मारले जात आहेत, सारखी नजर ठेवली जाते, अशा ठिकाणांपासून आणि लोकांपासून एक सुरक्षित अंतर ठेवायला नक्की शिका. होय, स्वतःच्या शांततेसाठी थोडंसं स्वार्थी व्हावं लागलं तरी चालेल. माझ्या सिंगल मॉमच्या प्रवासात मी हेच शिकले की ज्या गोष्टी आपली शांतता भंग करतात ना, तिथून बाहेर पडलेलंच उत्तम. आपली ऊर्जा खरंच खूप मूल्यवान आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की सकारात्मक लोक शोधायचे कुठे? जर आपल्या आजूबाजूला असे यशस्वी लोक नसतील तर आपण व्हर्च्युअल मेंटर्स म्हणजेच आभासी मार्गदर्शकांची मदत घेऊ शकतो. चांगले पॉडकास्ट ऐका, यशस्वी लोकांच्या मुलाखती बघा, आत्मचरित्रे वाचा किंवा छान प्रेरणादायी चित्रपट बघा. मी स्वतः रोज घरकाम करताना काही चांगले पॉडकास्ट लावून ठेवते, ज्यामुळे सतत सकारात्मक विचार मनात येत राहतात. स्वतःच्या मनात फक्त चांगल्या गोष्टी भरून घेण्याचा हा एक एकदम सोपा आणि उत्तम मार्ग आहे. आपली तिसरी पायरी आहे इतरांना खुश करणे थांबवणे. ही पायरी कदाचित सर्वात कठीण आहे, पण आपल्याला सर्वात जास्त मुक्ती देणारी सुद्धा हीच आहे. कोणीतरी छोटंसं कौतुक केलं की आपण आपलं सगळं सोडून त्यांच्या मागे धावतो.
हे मान्यतेसाठी चाललेलं धावणं आता आपल्याला थांबवायचंय. एक स्त्री म्हणून सगळ्यांना खुश ठेवण्याची आपली धडपड असते, पण या एका छोट्याशा शब्दाची ताकद खूप मोठी आहे, नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर असते, ज्यामुळे आपल्या महत्त्वाचा वेळ आणि ऊर्जा वाया जाणार असते, तिथे अत्यंत शांतपणे पण ठामपणे नाही म्हणायला आपल्याला शिकलंच पाहिजे. यात घाबरण्यासारखं किंवा वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाहीये. हे नेहमी लक्षात ठेवा की इतरांसाठी स्वतःला बदलणं म्हणजे स्वतःहून खड्ड्यात उडी मारण्यासारखंच आहे. जे लोक आपल्यावर कधीच खुश होणार नाहीत, त्यांच्यासाठी स्वतःला बदलून आपण फक्त स्वतःला नैराश्य, उदासपणा आणि चिंतेच्या खाईत ढकलत असतो. मी स्वतःला यातून सावरलंय, म्हणून अगदी आत्मविश्वासाने सांगते की जिथे आपली प्रगती होणार असेल तिथे नक्की बदला, पण केवळ इतरांना खुश करण्यासाठी, त्यांची मर्जी राखण्यासाठी स्वतःचं नुकसान अजिबात करू नका. आपली किंमत आपण स्वतः ठरवायची असते. आणि आता आपली चौथी आणि शेवटची पायरी, स्वतःशी दयाळूपणे वागणे. आपण आजवर इतरांसाठी खूप काही केलंय, पण स्वतःच्या बाबतीत आपण अनेकदा खूप कठोर असतो. आता इथे एकदा शांत बसा, डोळे बंद करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा, इतरांच्या वागण्यामुळे आपण स्वतःला अजून किती शिक्षा देणार आहोत? इतरांनी आपल्याला जज केलं, काहीतरी बोललं म्हणून आपण किती रडारड केली आहे, किती संताप केलाय. एकटा असताना येणारे ते रडण्याचे प्रसंग मला चांगले आठवतात. पण हे सगळं आता थांबवण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या मनाला समजून घेणं आणि स्वतःवर मनापासून प्रेम करायला शिकणं ही आता आपली सर्वात पहिली गरज आहे. दिवसातला फक्त 1% वेळ, हो, फक्त 1% वेळ स्वतःचा विचार करण्यासाठी द्या. आपण कुठे चुकतोय, आपल्याला नक्की काय हवंय याचा विचार करा. कधी स्वतःला कामात झोकून द्यायचं आणि कधी स्वतःला विश्रांती द्यायची याचा तोल आपल्याला साधता आला पाहिजे. मी एक आई म्हणून स्वतःला कायम कामात गाडून घ्यायचे, पण नंतर समजलं की मी स्वतः शांत आणि आनंदी नसेन तर मी माझ्या मुलालाही आनंद देऊ शकणार नाही. स्वतःवर सतत टीका करणं आता थांबवा. हा 1% वेळ काढणं ही आपली स्वतःप्रती असलेली बांधिलकी असली पाहिजे. आता वेळ आली आहे ती एका नव्या सुरुवातीची. आपण इथे ज्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या त्या फक्त ऐकून सोडून देण्यासाठी अजिबात नाहीत. हे एक अत्यंत महत्त्वाचं टास्क आहे जे आपल्याला आज आणि आत्तापासूनच सुरू करायचं आहे. कृती करण्याची हीच ती वेळ आहे. माझं असं आवाहन आहे की सुरुवातीला काही सोपी पावलं उचलूया. मुलांच्या ज्या वर्कशीट्स आहेत त्या वेळेवर पूर्ण करून त्यांच्या अभ्यासाची चिंता कमी करूया. ज्या माझ्या मैत्रिणींना घरबसल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, काम करायचंय, त्यांनी वर्क फ्रॉम होमच्या संधींसाठी नक्की संपर्क करा. एक सिंगल मॉम म्हणून मला माहिती आहे की आर्थिक स्वातंत्र्य किती गरजेचं असतं. आपले रोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि वेळोवेळी होणारे आपले वर्कशीट्स नक्की अटेंड करा. आपण मिळून एकमेकींना खंबीर करू शकतो. आणि शेवटी जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जो आपल्याला स्वतःला विचारायचा आहे, आज आपण हे रटाळवाणे चक्र मोडणार आहोत का? आपली दिनचर्या अशीच आहे, मला हे जमणार नाही, ही सगळी कारणं देणं आता बाजूला ठेवूया. आपला स्वाभिमान जागा करूया. स्वाभिमानाकडे टाकलेलं हे आपलं आजचं पहिलं पाऊल असू द्या. स्वतःची खूप काळजी घेऊया, स्वतःवर मनापासून प्रेम करूया. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शनासोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा.